हा आहे उटवद गावातील नितीन बाबासाहेब भांबर्गे. व्यवसायानं चालक. 2 भावांमध्ये लहान असताना देखील मालवाहू वाहन चालवून परिवाराला नितीन आधार देत होता. परंतु एके दिवशी नेमकं अघटित घडलं. नितीनचा मोटरसायकलचा अपघात झाला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला. मेंदूला जबर मार लागल्यामुळे जालन्यातल्या एका खाजगी रुग्णालयात तो 8 दिवस कोमामध्ये होता. परिवारावर खूप मोठं संकट कोसळलं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऑपरेशन पार पडलं. आधीच घरची परिस्थिती बेताची, त्यात दवाखान्याचा भला मोठा खर्च कसा पेलायचा या विवंचनेत नितीनचे कुटुंबीय होते. डॉक्टरांनी दुसरं ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. मात्र यावेळेला आरोग्य दूत म्हणून आपले भैयासाहेब मदतीला धावून आले. राजेश भैयांनी नितीनच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयांची मदत मिळवून दिली. ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. भैयासाहेबांनी केलेल्या आर्थिक वैद्यकीय मदतीमुळे नितीनला जीवदान मिळालं आणि नितीनचं कुटुंबही सावरलं. मोठा मुलगा माझा इथं दुकानावर काम करतो. त्याच्या काकाच्या महिन्याना 2 एकरच शेती आहे आम्हाला. लहाना मुलगा नेटच्या कामाला जात होता. तिकडून येताना ॲक्सिडेंट झाला टोल नाक्यापाशी औरंगाबाद रोडना. ऑपरेशनची 1 लाख फी. आम्ही घाबरलो, इतके पैसे कुठून आणा. इकून तिकून गोळा करीत राहिलो. पाहुणे रावळे देऊन थकले. सोने गहाण टाकून केली व्यवस्था. नंतरच्या ऑपरेशनला मग आम्हाला टोपे साहेबची आठवण आली. म्हणलं टोपे साहेब आपली काम करीतेच काहीतरी, आपल्याला टोपे साहेबाचं काम होणारच. 1 लाखाची झाली मदत टोपे साहेबची. तर आम्हाला आभार मानतो आम्ही सगळे परिवार टोपे साहेबाचा. टोपे साहेब आम्हाला जीवदान दिलं एक. आपल्या मतदारसंघात आणि संपूर्ण महाराष्ट्रात अशी असंख्य कुटुंब आहेत जी भैयासाहेबांच्या मदतीमुळे सावरली आहेत. चला तर मग निश्चय करूया, राजेश भैयांना साथ देऊया. राजेश भैयांना साथ म्हणजे आरोग्य दूताला साथ.